आणि कडक उन्हाळ्यामध्ये पण आज मोदीजी किती सभा घेतात दिवसातून आपण पाहताय। आणि इकडे दुसरे राहुल गांधी थोडं गरम झालं की जातात परदेशात थंडगार हवा खायला। त्यांच्यासारखी का हवा खायला जायचं? जे घरी बसणारे आहेत त्यांना घरी बसवणार लोक आहे। नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादीनं एक बैठक घेतली आहे, ते एकमताने ठरवत आहेत की जागा राष्ट्रवादीला पाहिजे। त्या जागा तुमच्याकडे आल्या नाशिक आता सध्या ती जागा शिवसेना लढवणार आहे, पारंपरिक ती जागा आहे आणि आमचं जे काही निर्णय होईल तो समन्वयाने होणार आहे। ठाण्याची पण त्याच्यावर चर्चा चालू आहे आमच्यामध्ये। तुम्ही जे काही विरोधक बातम्या सोडतात त्याच्यावर जाऊ नका। महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे आणि समन्वयाने निर्णय होणार आहे। शरद पवारांनी पण त्यांचा वचननामा जाहीर केला, बघितला असेल। वचननामा बघितला, शेतकऱ्यांसाठी तो वचननामा काय, त्याला MSP देणार आणि काय काय आहे ना त्याच्यात। तर शरद पवार साहेब तर कृषी मंत्री पण होते देशाचे, 4 वेळा मुख्यमंत्री पण होते। मग ती अशी वेळ का आली शेतकऱ्यांवर? शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता बरं 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे सरकार होतं। आज गेल्या 2 वर्षामध्ये 2 वर्षही झाली नाही, शेतकऱ्यांना दिलेला मोबदला बघा। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे पैसे दिले नाही। सगळे नियम अटी शर्ती आम्ही बदलल्या। 15,000 कोटी अतिवृष्टी अवकाळी गारपिटीला दिले। टोटल 35,000 कोटी योजना, 6,000ची मोदी साहेबांची योजना, त्यात 6,000 आम्ही घातले। 1 रुपयात पीक विमा योजना दिली। असे अनेक निर्णय आम्ही घेतले। त्यामुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार सरकार आमचं आहे। बरंच नुकसान झालंय। जिथे भीषण पाणी टंचाई आहे, तिथे दुष्काळ आहे, तिथे नुकसान झाले अवकाळी आणि गारपीटमुळे, तिथे सर्व विभागीय आयुक्त, कलेक्टर, मुख्य सचिव यांना सूचना मी दिलेल्या आहेत। निवडणुका येतात जातात पण शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। त्यांचे पंचनामे होतील, त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल, मोबदला मिळेल। जिथे पाणी टंचाई येते